कृष्ण जन्माष्टमीचं देशभरात उत्साहाचं वातावरण. मथुरेसह गिरगावमधील इस्कॉन मंदिरात भाविकांची मोठी गर्दी. भगवान श्रीकृष्णाचा जन्म सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न. पंतप्रधान मोदींनी 8 महिन्यापूर्वीच अनावरण केलेला मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळला. ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक आक्रमक. थेट सार्वजनिक बांधकाम विभागाचं कार्यालय फोडलं. शिवरायांच्या पुतळा उभारणीत सहभाग असलेल्या ठेकेदार, शिल्पकार, सल्लागार, कंपनी मालकासह जबाबदार व्यक्तींवर गुन्हे दाखल. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांची माहिती. शिवरायांच्या पुतळ्याच्या दुरवस्थेबाबत नौदलाला 20 ऑगस्टला पत्र. शिवरायांच्या पुतळ्याला गंज लागला होता. जबाबदारी नौदलाची होती. सार्वजनिक बांधकाम विभागाची माहिती. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पुतळ्याचं नुकसान. तात्काळ पुतळ्याची उभारणी करू, मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन. तर सखोल चौकशी करून दोषींवर सक्त कारवाई होणार, अजितदादांची प्रतिक्रिया. महायुती सरकारने शिवरायांच्या पुतळ्यात पैसे खाल्ले. शिवाजी महाराजांची अवहेलना करणाऱ्यांवर कारवाई करा, विरोधक आक्रमक. पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचाही आरोप. शिवरायांचा पुतळा उभारणारा कंत्राटदार, ठाण्यातील जबाबदार सर्वांची निष्पक्ष चौकशी व्हावी. सुप्रिया सुळेंची मागणी. तर रवींद्र चव्हाणांवर फौजदारी कारवाई करा, विनायक राऊतही आक्रमक. मुंबई गोवा महामार्गाचं काम अर्ध्यावर सोडून पळून गेलेल्या कंत्राटदारांना जेलमध्ये टाका. मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा. कुणाचीही गय करू नका, मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश. कोणत्याही परिस्थितीत महायुती सरकार गेलं पाहिजे, या दृष्टीनं निवडणुकीची तयारी करा. दौंडमधील दौऱ्यात शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना सूचना. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2030 घरांच्या सोडतीपूर्वी प्रक्रियेला 15 दिवसांची मुदत वाढ. अर्ज विक्री स्वीकृतीला अद्यापही चांगला प्रतिसाद नसल्यानं निर्णय. नाशिक जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट. गोदाघाट परिसरात पूरस्थिती. त्र्यंबकेश्वरमधील बाजारपेठांमध्येही पाणी साचलं. रहिवाशांना सतर्कतेचा इशारा. धुळ्यात 4 दिवसांपासून पावसाचा कहर. हवामान विभागातर्फे रेड अलर्ट जारी. महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळांना आज सुट्टी. पुण्यातील भिडे पूल अद्यापही पाण्याखाली. नदीपात्रातील दोन्ही बाजूचे रस्ते बंद. शहरातील अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी. अखेर 3 दिवसांनंतर रत्नागिरीच्या अणुस्कुरा या घाटात एकेरी वाहतूक सुरू. अद्यापही दरडीतील मोठे दगड फोडण्याचं काम सुरू. शनिवारी मुसळधार पावसामुळे कोसळली होती दरड. उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. व्यास नारायण झोपडपट्टीमधील 30 कुटुंबांचं स्थलांतर. जुना दगडी पुलासह नदीपात्रातील अनेक मंदिरांना पाण्याचा वेढा. झारखंडच्या मुक्ती मोर्चा पक्षात फूट. 30 ऑगस्टला झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपैन सोरेन भाजपात प्रवेश करणार. कंगना राणावतनं केलेल्या वक्तव्याचा भाजपशी काहीही संबंध नाही. भाजपकडून अधिकृत भूमिका जाहीर. शेतकरी आंदोलनावेळी महिलांवर अत्याचार झाल्याचा कंगनानं केला होता आरोप. जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सचं जागावाटप जाहीर. काँग्रेस 32, नॅशनल कॉन्फरन्स 51. तर CPIM आणि पॅन्थर पक्षाला प्रत्येकी 1 जागा.